नमस्कार. आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या तिथीला आपला सौ संध्याताईंबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचा पहिला वर्ग आहे. मी संध्याताईंना जेव्हा आपल्या या हरिपाठ आणि अमृतानुभव अभ्यासाविषयी बोलले, तेव्हा त्या अतिशय उत्साहात म्हणाल्या, "मला निरूपण करायला खूप आवडेल." अ, संध्याताईंनी अनेक मोठ्या ग्रंथांवर प्रवचने दिली आहेत आणि सोशल मीडियावर, टेलिग्रामवर त्यांचे भगवद्गीतेचे त्यांचे 2 ग्रुप्स आहेत. त्यात ते भगवद्गीतेच्या निरूपणाच्या ध्वनिफीत पाठवत असतात. तसंच संध्या कोलटकर या नावाचा त्यांचा YouTube चॅनलही आहे. समर्थ रामदास स्वामींच्या अनुग्रहित ज्यांची 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पत्रद्वारा सखोल ज्ञान दासबोध समीक्षक तसेच सखोल दासबोध वर्ग अभ्यास वर्ग घेणाऱ्या एवढंच नाही तर स्त्री प्रवचनकार म्हणून सन्मानित व्यक्त्या आपल्याला लाभल्या आहेत. संध्याताई, तुम्ही तुमच्या पहाटे हा वर्ग घ्यायला तयार झालात त्याकरता आमच्या ग्रुप तर्फे खूप खूप आभार. आमच्या या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता संध्याताईंना निरूपण सुरू करण्याची विनंती करते आणि आपल्याला काहीही प्रश्न असतील तरी ते जरूर विचारायचे चॅट बॉक्समध्ये आणि संध्याताईंचं निरूपण झालं की मग आपण त्या प्रश्नांना सुरुवात करू आणि त्या तुमचे शंका निरसन जरूर करतील. तर संध्याताई, इट्स ऑल युअर्स. मला वाटतं आपण पहिल्यांदा अभंगाने किंवा स्तवन करून सुरुवात करूया आणि मी स्तवनाला आधी सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता घडे पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. आजपासून आपण ज्ञानदेवांचा हरिपाठ त्याचं चिंतन करणार आहोत. आपल्या सर्वांच्या बरोबर याचा अभ्यास करण्याची संधी मला संध्या पेंडसे आणि राजीव पेंडसे यांनी दिली, त्याबद्दल मी त्या दोघांचे प्रथम आभार मानते. आणि आपल्यासारख्या अध्यात्मप्रेमी लोकांबरोबर मला हा अभ्यास करण्याचा योग आला, त्यामुळे मला जास्त आनंद होत आहे. त्याचं कारण असं आहे, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करते श्रीराम. आणि म्हणून अशा या अध्यात्मप्रेमी लोकांबरोबर मला हा सगळा संवाद करायला मिळतोय, त्याचा आनंद आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देते. आणि कारण श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं समर्थांनी म्हटलेलं आहे, आणि म्हणून तुम्हालाही धन्यवाद देते. आणि आज आपण या अभ्यासाला आपल्या सुरुवात करूया. ज्ञानदेवांचा हरिपाठ. हरिपाठ ते पाठ याच्याबद्दल आधी आपण बघूया. पाठ पाठ करणं म्हणजे एखादी गोष्ट सतत म्हणून ती गोष्ट कंठस्थ करणं म्हणजे पाठ करणं. लहानपणी आपण पाढे पाठ करायचो, घोकमपट्टी करायचो त्याची आणि ते पाठवायचे. तसा हा हरिपाठ आहे. जी गोष्ट पुन्हा म्हणून त्याचं एक आवर्तन केलं जातं त्यालाही पाठ असं म्हणतात. म्हणजे आपण देवीचा पाठ करतो, अथर्व शीर्षाचा पाठ करतो, त्यालाही पाठ असं म्हणतात.
आणखीन एक महत्वाचा अर्थ म्हणजे असा आहे, हरी ज्याची पाठ कधीही सोडत नाही आणि सतत त्याच्या पाठीशी उभा असतो, असा हा हरिपाठ आहे. वारकऱ्यांचा हरिपाठ ही त्रिकाल संध्या म्हणून मानली जाते. संध्या सकाळ, दुपार आणि संध्याकाळ पूर्वी केली जायची आणि त्याप्रमाणे वारकऱ्यांची ही संध्याच आहे. किंबहुना सकाळी उठल्यावर हरिपाठ म्हटल्याशिवाय ते अन्नग्रहण सुद्धा करत नाहीत. अशी ही त्रिकाल संध्या त्यांची आहे. आता असा हा हरिपाठ म्हटल्यानंतर आपल्याला नक्की डोळ्यासमोर आपल्या ज्ञानदेवांचा हरिपाठ उभा राहतो. पण तरी सुद्धा ज्ञानदेवांचाच हरिपाठ आहे असं नाही, तर एकनाथ महाराजांचा सुद्धा हरिपाठ आहे, ज्याच्यामध्ये 25 अभंग आहेत. नामदेव महाराजांचा आहे, ज्याच्यात 34 अभंग आहेत. तुकाराम महाराजांचा आहे, ज्याच्यात 33 अभंग आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराजांचा सुद्धा आहे, ज्याच्यात 25 अभंग आहेत. आता ह्या सगळ्यांनी हे जे हरिपाठ लिहिलेले आहे, त्याला पंचरंगी हरिपाठ असं म्हटलं जातं. आता या सगळ्यामध्ये हे कोणी लिहिले, कधी लिहिले, कसे लिहिले यापेक्षा मग त्याच्यामध्ये कोणी असं म्हणतं की त्यातले त्यांचे जे नामाचे अभंग आहेत ते काढून याच्यात घातलेत आणि त्याला हरिपाठ असं नाव दिलंय. पण आपल्याला काय आहे, भेदाभेद अमंगळ, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये शिरणार नाही आहोत. पण याला पंचरंगी हरिपाठ असं म्हणतात. पण वारकरी संप्रदायामध्ये जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग हे सर्वसाधारणपणे प्रसिद्ध आहेत, तेच म्हटले जातात आणि ते 27 अभंग आणि 28वा फलश्रुतीचा अभंग आहे असं म्हटलं जातं. आता वारकरी संप्रदायामध्ये जर आपण बघितलं तर 27 अभंग म्हणण्याचा परिपाठ आहे, 28वा फलश्रुतीचा आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये नामसंकीर्तन साधन पैठ सोपे हा तुकारामाचा अभंग 28वा म्हटला जातो. मुळात ज्ञानदेवांचे 28 अभंग आहेत आणि काही जण त्याची पुढे आणखीन एक अभंग म्हणतात, कोणाचे हे घर, देह हा कोणाचा, तो 29वा अभंग आहे. असं जर धरलं तर 28 आणि 29 हे दोन्ही फलश्रुतीचे अभंग आहेत असं म्हणता येईल. पण मुळामध्ये ज्ञानदेवांनी मात्र 28च अभंग हरिपाठाचे लिहिलेले आहेत, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांचे अभंग 28 आहेत असं म्हटलं जात. आता या ज्या हरिपाठात ज्ञानदेवांचा हरिपाठ त्याचा आपण विचार करणार आहोत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा तो आपण समजावून घेणार आहोत असं आपण म्हणूया. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला भावार्थ दीपिका हा ज्ञानेश्वरीवरचा टीका ग्रंथ लिहिला. एखाद्या गोष्टीवरती टीका करायची म्हणजे त्याच्यावरती बंधनं येतात. टीका हा शब्द जो व्यवहारात आपण वापरतो तो बदनाम झालेला शब्द आहे, की एखाद्यावर एखाद्याने टीका केली, तो अर्थ इथे नाहीये. टीका ग्रंथ हा ग्रंथाचा एक प्रकार आहे आणि माऊलींनी भावार्थ दीपिका हा टीका ग्रंथ भगवद्गीतेवरती लिहिलेला आहे. त्या काळामध्ये प्रस्थानत्रयीवरती भाष्य करण्याची पद्धत होती, अजूनही आहे आणि त्यामुळे हा टीका ग्रंथ त्यांनी त्याच्यावर लिहिलेला आहे. पण जेव्हा टीका ग्रंथ लिहिला जातो त्यावेळेला त्याच्यावरती काही बंधनं असतात. आता हा सगळा टीका ग्रंथ झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे सद्गुरू जे आहेत ते म्हणाले की अरे आता तुझं काहीतरी स्वतःच लिही ना. आत्ता जो लिहिलास तो टीका ग्रंथ लिहिलायस, पण त्याच्यामध्ये तुला बंधन आहेत. आता स्वतः मुक्त होऊन असं काहीतरी लिही. आणि म्हणून स्वतःच काहीतरी लिही ही सद्गुरु आज्ञा झाल्यानंतर अमृतानुभव लिहिलेला आहे. आता माऊलींना आलेला हा अमृतरूपी अनुभव तो अमृतानुभव आहे आणि त्याला आकार ग्रंथ असं म्हणतात. हाही ग्रंथाचा एक छोटा प्रकार आहे. म्हणजे छोटेखानी असा जो ग्रंथ असतो त्याच्यात जो गहन अर्थ भरलेला असतो त्याला आकार ग्रंथ असं म्हणतात. आपण अमृतानुभव पाहू त्यावेळेला ग्रंथाचे विविध प्रकार जे आहेत ते आपण पाहणारच आहोत. आणि म्हणून इथे जर आपण बघितलं तर अमृतानुभव हा छोटा असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर चांगदेव पासष्टी सुद्धा त्यांनी लिहिली, ज्यामध्ये चांगदेवांना उपदेश केलेला आहे.
सर्वच ग्रंथ विद्वत म्हणजे अगदी विद्वत्तापूर्ण असे आहेत. पण हे विद्वत्तापूर्ण आहेत, अत्यंत उच्च अध्यात्माच्या दृष्टीने श्रेष्ठ असे आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणसांसाठी, प्रापंचिकांसाठी सहज जाता येता सहज सोप्या शब्दामध्ये समजावं अशा तऱ्हेने गेय अशा हरिपाठाची त्यांनी रचना केली. अर्थात सोपा वाटला तरी सुद्धा अर्थपूर्णता त्याच्यामध्ये निश्चितच आहे. सोपा आहे हे आम्हाला शब्द सोपे आहेत म्हणून सोपा आहे असं वाटतं. पण हा अर्थपूर्ण आहे, गहन आहे. जेवढं खोलात शिरू तेवढं आपल्याला आणखीनच मिळत जातं असा हा अर्थपूर्ण असा हरिपाठ आहे. हा त्यांनी प्रापंचिकांसाठी मधल्या काळामध्ये लिहिलेला आहे. हा मुद्दामून लिहिलेला आहे. आणि अमृतानुभव हा स्फुरलेला आहे. त्याच्यातही पुन्हा फरक आहे, त्याचाही आपण नंतर विचार करू. असो, तर ही जी छोटेखानी रचना आहे हरिपाठाची ती अतिशय गेय अशी पण आहे आणि अर्थपूर्ण पण आहे. जसं समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण वर दिसायला बघितले तर असं म्हणतो लहान मुलांसाठी आहेत. गैरसमज आहे. कारण त्यामध्ये दासबोधाचं सगळं सार काढून घेतलंय आणि ते सोप्या शब्दात सांगितलंय. लहान मुलांसाठी तर आहेतच आहेत, पण ते मोठ्यांसाठी सुद्धा आहेत. पण लहानपणी संस्कार होतात पटकन, मोठेपणी व्हायला वेळ लागतो कारण पूर्ण जन्माचे जे संस्कार आधी घट्ट झालेले असतात, त्यामुळे लहान मुलांसाठी आहेत म्हटलं की आपोआपच ते वाचले जातात आणि त्यांच्यावर संस्कार पटकन होतात. म्हणून लहान मुलांसाठी आहेत, अन्यथा ते मोठ्यांसाठी सुद्धा आहेत. तसंच ह्या हरिपाठातही असंच आहे. अतिशय सोप्या शब्दात आहे, सगळ्यांना समजेल असं आहे. आणि म्हणून इथे हरिपाठामध्ये जर आपण बघितलं तर सहजपणे मोक्षाप्रत जाण्याची किमया याच्यामध्ये सांगितलेली आहे. हरिपाठाचं गायन, नर्तन, स्मरण, कीर्तन अशा वेगवेगळ्या प्रकारे हरिपाठ केला जातो आणि वारकरी हे नाचून गाऊन असं म्हणतात तेव्हा खरोखरीच रममाण व्हायला होतं. हरिपाठ जिथे असतो ते संतांचं वैकुंठ असतं. ते म्हणणाऱ्याचं किंवा भक्ताचं सुद्धा वैकुंठ असतं. कारण हरिपाठ म्हणजे तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालणारा ग्रंथ आहे. हरिपाठ म्हणजे नामस्मरण आहे. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींचं हृदय आहे. पूर्वी आई असं काहीतरी सांगत असे की अक्षतृतीयेच्या दिवशी हरिपाठ वाचावा. त्यात कितपत तथ्य आहे किंवा काय त्याच्या मागचं गमक आहे हे माहिती नाही, पण कदाचित रोज जमत नाहीये का, प्रापंचिक माणसाला तेही जरा कठीण जातं, त्यामुळे रोज जमत नाहीये का, मग ठीक आहे अक्षतृतीयाला म्हण, त्या दिवशी हरिपाठ वाचावा, कारण तेही पुण्यदायक आहे. कारण मुळामध्ये अक्षतृतीया महत्वाची, पुण्यदायक आणि माऊलींचा हरिपाठ तोही पुण्यदायक अशी काहीतरी सांगड घातली गेली असावी. माऊलींनी म्हणजे ज्ञानदेवांना त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्या वेळेला अनुग्रह दिला तो अनुग्रह देताना त्यांनी हरिनाम दिलेलं आहे आणि हे हरिनाम ज्ञानदेवांनी घेतलेलं आहे आणि भगवंताच्या नामस्मरणाने माणसाला भगवंताचं दर्शन होतं. हा अनुभव सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी याची रचना केलेली आहे. नाही तर नुसतं नाम घेऊन कधी काय दर्शन होतं का असं आम्हाला वाटू शकतं प्रापंचिक माणसांना, पण तसं नाहीये. नुसत्या नामस्मरणाने सुद्धा दर्शन होऊ शकतं हे सांगण्यासाठी, हा स्वानुभव सांगण्यासाठी त्यांनी तो लिहिलेला आहे. आता हा जो भगवंत आहे त्याला भेटायसाठी कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तो सगळ्यांच्या हृदयस्थच आहे, हृदयामध्ये आहे. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी याला अंतरात्मा असं म्हणतात. आता त्याचं दर्शन घ्यायचं, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ते जे आपल्या अंतरात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे ते अशक्य नाही, सहज साध्य पण नक्कीच नाही, कष्ट साध्य आहे. आणि त्यासाठी अनेक संत सत्पुरुष आपल्याला हे सांगतच असतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे. अगदी सोपं आहे,
असं आपल्याला ते वारंवार सांगतात. पण त्याच्यामध्ये काय आहे की हे नामसंकीर्तन जे करायचंय ते नुसतं म्हणायचं नाहीये. त्याच्या मागे ते घेताना निस्सीम भक्तीनी, निरपेक्ष बुद्धीनी आणि निस्वार्थ वृत्तीनी आणि भगवत प्रेमाने ते घेतलं पाहिजे. कारण प्रेम करणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. तो कुटुंबावर प्रेम करतो, तो घरादारावर प्रेम करतो, तो जगावर प्रेम करतो. या जगण्यावर, या जीवनावर शतदा प्रेम करावे असं म्हणतो आणि ते खरं सुद्धा आहे. म्हणून प्रेम भावना जी आहे ना, ती तो त्याचा स्थायी भाव आहे मनुष्याचा. आणि पण ह्या सगळ्या ह्याच्यात तो ह्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर प्रेम करतो असं जरी आपण म्हटलं, तरी सुद्धा मुळामध्ये तो स्वतःवर प्रेम करतो. दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नाही. तो आपल्या आत्म्यावरच प्रेम करतो. याच्या विश्लेषणात जात नाही. आपण सर्वांनी याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा बृहदारण्यकमध्ये जो संवाद आहे त्याचा विचार केला की आपल्या लक्षात येईल. आता हे जे प्रेम स्थायी भाव आहे तो भगवंताकडे वळवायचा आहे. म्हणजे हा एकदा भगवंताकडे वळवला की त्याला भक्तीचं स्वरूप प्राप्त होतं. वरवर दिसायला अगदी सोपी असलेली ही नामस्मरण भक्ती अतिशय आशयघन अशी आहे. सद्गुरूंनी दिलेल्या नामामध्ये तल्लीन व्हायचं, स्वतःला विसरून जायचं, म्हणजे स्वचं विसर्जन करायचं आणि भगवंताशी एकरूप व्हायचं, हे सांगणारा हा हरिपाठ आहे. आता कोणताही ग्रंथ म्हटला, आध्यात्मिक ग्रंथ, कोणताही आध्यात्मिक ग्रंथ म्हटला की त्याला अनुबंध चतुष्टय असतो. अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी कोण, विषय कोण, प्रयोजन किंवा फलश्रुती काय आहे आणि संबंध काय आहे. या 4 गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच्यामध्ये. ओव्यांमधनं सांगितलेल्या असतात, लिखाणामधनं सांगितलेल्या असतात. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हरिपाठाचा, आधी आपण अनुबंध चतुष्टय बघूया की याचा अधिकारी कोण आहे, हा कोणाला म्हणता येईल, हा कोणाला वाचता येईल. म्हणजे जो साक्षर आहे त्याला वाचता येईल वगैरे हा भाग नाहीये इथे. याचा अधिकारी कोण आहे? असोनी संसारी जिव्हे वेगुधरी, तो याचा अधिकारी आहे. ज्याला भगवंताची आवड आहे, पण ज्याला प्रपंचाची पण आवड आहे, तरीही नाम घेण्याची इच्छा आहे, म्हणून त्याला मुमुक्षु असंही म्हटलं जातं. आणि हा मुमुक्षुला त्याची म्हणजे तो त्याचा अधिकारी आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच जो आहे तो दाईसारखा करावा आणि परमार्थ आईसारखा करावा. आता बघा, प्रपंच दाईसारखा करावा. जी सांभाळायला, मुलांना सांभाळायला जी घरात कोणी मेड सर्वंट किंवा जी बाई येते, ती काय करते, 10 ते 5 मी त्या मुलांना सांभाळेन असं म्हणते. आणि त्या मुलांचा अगदी प्रेमाने करते, काही प्रॉब्लेम नाही, अगदी आनंदाने करते, प्रेमाने करते. पण तिची वेळ झाली की ती म्हणते, आता मी चालले. मुलाला बरं नाहीये का, मग त्याचा अजून त्यांनी जेवला नाहीये का, मग संध्याकाळचं काही करून ठेवू का. ती म्हणते माझी ड्युटी संपली. त्यामुळे ती तिथनं परत लगेच निघून जाते. पण आईचं तसं नसतं. आई 24/7 मुलांसाठी सगळं करतच असते. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच दाईसारखा करावा आणि परमार्थ आईसारखा करावा. पण आम्ही नेमकंच उलटं करतो. आणि त्यामुळे आम्हाला प्रपंच आवडीचा आणि परमार्थ सवडीचा असा होतो. तरी असू दे, काही हरकत नाही, पण आम्ही परमार्थ करतोय किंवा त्या दिशेला वळतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे इथे, कारण आपण सुद्धा आता म्हणणारच आहोत ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे आपण म्हणणार आहोत. याचाच अर्थ आपण सुद्धा त्याचे अधिकारी आहोत. मुमुक्षु जो आहे, असोनी संसारी जिव्हे वेगुधरी, हा त्याचा अधिकारी आहे. समर्थ रामदासही याच्याबद्दल असंच सांगतात, संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणारे तेही असेच या पद्धतीने सांगतात. दुसरा भाग आहे तो विषय. या हरिपाठाचा विषय काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हाच विषय आहे. कारण आपल्या मनावरती हरिमुखे म्हणा हे बिंबवण्यासाठी
याच्यामध्ये सातत्याने हे पालुपद इथे दिलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग प्रयोजन काय? प्रयोजन किंवा फलश्रुती म्हणतात. आता प्रयोजन काय आहे, की कशासाठी म्हणायचं आम्ही हे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सातत्याने म्हणायचंय काय, म्हणजे काय गरज आहे, त्याचं प्रयोजन काय आहे? तर हे जे प्रयोजन आहे ते तेणे मुक्तिचारी साधियेल्या, हा उद्देश आहे. मुक्त व्हायचंय. कारण मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य हे सगळ्यांनाही अपेक्षित असतं, आवडत असतं. कोणालाही परतंत्रात राहायला आवडत नाही, दुसऱ्याची सत्ता आवडत नाही. त्याला आपलं आपलं माझा मी स्वतंत्र आहे असं म्हणायला आवडतं. त्यामुळे त्याचं प्रयोजन आहे चारी मुक्ती साधियेल्या. आता ह्या मुक्त व्हायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि हे मुक्त कधी व्हायचंय? मेल्यानंतर वगैरे नाही. याची देही याची डोळा प्रपंचात राहूनच मुक्त व्हायचंय, ते हरिपाठ सांगतो. मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे. त्यामुळे चित्त शुद्ध करून हरिपाठ ऐकायचंय, हरिपाठ म्हणायचंय, मग तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हा उद्देश आहे, हे प्रयोजन आहे आणि हीच त्याची फलश्रुती सुद्धा आहे. मग संबंध काय आहे, की तुम्ही आम्हाला सांगताय हे म्हणा वगैरे, कशाच्या आधारावर सांगताय, काय म्हणून सांगताय? इथे ज्ञानदेव आपल्याला सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी. इथे माऊली सांगतायत की महर्षी व्यास त्यांना सांगतायत की हा जो द्वारकेचा राणा आहे हा कोण आहे? हा पांडवांच्या घरी राहतोय. हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण पांडवांच्या घरी राहिलेला आहे, राहत आहे. आणि पांडवांची त्याच्यावर अतूट अशी श्रद्धा आहे, भक्ती आहे, म्हणून तो तिथे राहतोय. कारण देव भावाचा भुकेला पांडवांच्या भक्तीने हा बांधला गेलेला आहे. आणि जर पांडवांसारखंच त्याच्या चरणी आम्ही लीन झालो तर तो आम्हाला सोडून कधीही जाणार नाही, यासाठी हा दाखला दिलेला आहे, दृष्टांत दिलेला आहे. असा हा अनुबंध चतुष्टय आहे. त्यातला हा पहिला अभंग आहे. हा अभंग असा आहे, तुम्ही आपल्या समोर जर पुस्तकं असतील तर जरूर बघून म्हणू शकता. सगळ्यांचे म्यूट केलेले आहेत त्यामुळे तसा काही प्रश्न नाहीये, पण म्हणायला हरकत नाही. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता या हरिपाठातला हा हरी नक्की आहे तरी कोण? हरिपाठ आपण पाठाबद्दल ह्याच्या आधी बघितलं, अनुबंध चतुष्टय बघितला, आणि मग हा हरी नक्की आहे कोण? हा हरी म्हणजे पांडुरंग आहे का वारकऱ्यांचा, का श्रीकृष्ण आहे, का श्रीराम आहे? कारण वारकरी तो उद्घोष करताना नेहमी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल राम कृष्ण हरी असंच म्हणतात. आणि सर्वसाधारण जे लोक आहेत ते सुद्धा स्तोत्र म्हणताना, एखाद्या स्तोत्राची आपण सुरुवात करताना हरी ओम अशी सुरुवात करतो. म्हणजे त्यापैकी जे ओम आहे हे नाद ब्रह्म आहे. हरी ओम प्रणम्य शिरसा देवम, म्हणजे कुठलंही स्तोत्र म्हणताना. तर त्यामुळे हरिही ओम याच्यामधलं ओम जे आहे ते नाद ब्रह्म आहे, ते शबल आहे. आणि त्याच्याही आधी असणारा हा हरी आहे. हा हरी म्हणजे शुद्ध स्वरूपातलं विमल ब्रह्म आहे. माऊलींच्या भाषेत किंवा ज्ञानेश्वरांच्या भाषेत, चिद्विलासाच्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर आपण त्याला परमशिव आहे असं म्हणतो.
भगवद्गीतेमध्ये भगवान वाच असं जे आपण म्हणतो, तो भगवान हा सुद्धा परब्रह्मच आहे. विटेवर उभ्या असणारा हा निर्गुण विठ्ठल करकटावरी ठेवलेला जो आहे, तो सुद्धा निर्मल असं परब्रह्मच आहे. समर्थांचा निर्गुण राम, दाशरथी राम म्हणत नाहीये, निर्गुण राम जो आहे तो सुद्धा परमशिवच आहे, तो सुद्धा परब्रह्मच आहे. अद्वैती जे आहेत ते परब्रह्म म्हणतात आणि अद्वय सांगणारे जे आहेत, म्हणजे चिद्विलास सांगणारे जे आहेत, ते परमशिव असं त्याला म्हणतात. असो, या तत्वज्ञानातही आपण हळूहळू जाणार आहोत, पहिल्याच दिवशी नको. तर त्या निराकाराचं चिंतन केल्यामुळे या 4 मुक्ती आपल्याला मिळणार आहेत. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं की या 4ही मुक्ती मिळणार आहेत. कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. कसं शक्य आहे? आम्ही तासनतास देवळामध्ये बसलेलो असतो. कुठे मिळाली अजून मुक्ती आम्हाला? कशी मिळणार? नाहीच मिळणार. देवळात जाताना सुद्धा आम्ही आमच्या बरोबर आमच्या डोक्यावर अख्खा संसार घेऊन जात असतो. देवळात मग दर्शन घेतलं ना की मी भाजी आणायला जाणार आहे, मग तिकडून इकडे आले ना की मी अमकं करणार आहे. अख्खा संसार घेऊन डोक्यामध्ये जात असतो. त्यामुळे तो आम्हाला कसं मिळणार? देवाच्या द्वारी उभा क्षणभरी असं होत नाही. संत कबीर सुद्धा हे आपल्याला सांगतात, तशी आमची स्थिती असते. ते असं म्हणतात, माला तो करमे फिरे, जीव फिरे मुख माही, मनुआ तो दस दिसई फिरे, ये तो सुमिरन नाही. जप करताना सुद्धा आमच्या हातामध्ये जपाची माळ असते, नाम जिभेवर असतं आणि आम्ही ते इतकं मेकॅनिकली घेत असतो आणि आमचं मन मात्र 10 ठिकाणी फिरत असतं. म्हणजे मनात अनेक विचार असतात आणि ते संसाराचेच असतात. देवळात जातो तेव्हाही हेच विचार आमच्या मनामध्ये असतात. म्हणजे ही जी अविद्या माया आहे, ती आम्हाला त्यातनं बाहेर पडूनच देत नाही. कारण का पडू देत नाही? आता तिच्या बाजूने थोडा विचार करूया बरं का. क्षणभरी राहिलं तर का नाही होत आहे? ही जी अविद्या माया आहे ना, ती आम्हाला त्यातनं बाहेर पडू देत नाही असं मी म्हटलं. ती असा विचार करते, हे सगळेजण जर क्षणभर उभं राहून मुक्त झाले, तर मी काय करू? या विश्वाला निर्माण करतेय, त्याच्या घडामोडी करतेय, त्याचा काय उपयोग? कारण हे सगळे म्हणतील ती मायाबी काही नाहीच आहे. म्हणजे माझं काही महत्वच राहणार नाही, म्हणून ती आपल्याला घट्ट धरून ठेवते आणि आपणही तिला घट्ट धरून ठेवतो. म्हणून क्षणभरी उभं राहिलो तरी आम्हाला मुक्ती मिळत नाही. नुसतं मंदिराच्या द्वारात उभं राहून काही उपयोग नाही. हा हरी जो आहे तो सगळं दुःखांचं देहबुद्धीचं हरण करणारा हरी आहे, हे आधी मनामध्ये घ्यायचंय. आणि आम्ही जे देहबुद्धीचं गाठोडं आमच्या बरोबर घेऊन जातो ना, ते गाठोडं आम्ही पुन्हा परत येताना आमच्या बरोबर आणतो. माझं आहे असं म्हणून. मग तो आम्हाला मुक्ती कशी बरं देणार? आमचे सद्गुरू मला नेहमी सांगत असतात. मी समर्थ रामदासांचे शिष्य आहे म्हणा किंवा समर्थ रामदास हे माझे सद्गुरू आहेत, असं आपण म्हणूया. त्यांनी अजून मला शिष्या म्हणून म्हटलेलं आहे की नाही माहिती नाही. त्यामुळे मी त्यांची ते माझे सद्गुरू आहेत एवढं मात्र मी नक्की म्हणू शकते. आणि तिथे मी एकदा गेले होते, सज्जनगडला गेले होते आणि त्यावेळेला मला खूप छान वाटलं बरं का, प्रसन्न वाटलं. 1-2 दिवस मुक्काम केला आणि सद्गुरू चरणी अगदी तो वेळ कसा गेला हे मला कळलंच नाही. आता परत जाताना जेव्हा मी दर्शन घ्यायला गेले समाधीचं, त्यावेळेला सद्गुरू मला असं म्हणाले, की "अगं ते देहबुद्धीचं जे सगळं ओझं आहे ना, ते इथे ठेवून जा ना. मी सांभाळतो ते. तू जा." हं. हा संकेतही त्यांनी दिला. शांत मनाने म्हटलं, "वाह! किती छान ना." सगळी गाठोडी त्यांच्याजवळ ठेवली आणि शांत मनाने गड उतरायला सुरुवात केली. हळू-हळू गड उतरताना कोणीतरी भेटलं, काहीतरी बोललं, असं झालं आणि मध्येच आठवण झाली ना, की अरे बापरे! घरी गेल्यावर सूनबाई माहेरी जाणार आहे नाही का? म्हणजे आता मुलांचा डबा करायला हवा, नातवंडांची शाळा आहे, ते सगळं आपल्याला बघायचंय. झालं. सद्गुरूंनी वरनं एक गाठोडं माझ्या डोक्यावर लगेच फेकून दिलं आणि ते गाठोडं माझ्या डोक्यावर येऊन बसलं. आणि नंतर मग म्हटलं, "अरे बापरे! असं झालं का?"
नाही बोलायचं काही. पुन्हा पुढे गेले. मग लक्षात आलं, की नाही आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण आहे. ते दर काही दिवसांनी ठराविक वेळेने जी तपासलं जातं त्याप्रमाणे आपल्याला 15 दिवसांनी तिकडे जायचंय. सद्गुरूंनी दुसरंही गाठोडं माझ्या डोक्यावर टाकून दिलं. असं करता करता मी गड उतरून त्याच्या पायऱ्या उतरून खाली येईपर्यंत सर्व गाठोडी माझ्या डोक्यावर आली. तिथे असताना मी भारावून गेले, सगळी गाठोडी तिथे ठेवली, पण उतरताना मात्र सगळी गाठोडी घेऊन परत आले. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. आम्ही जोपर्यंत ऐकत असतो तेव्हा वाटतं खरंय असंच वागायला पाहिजे. पण इथनं उठलं की संसारात गुरफटतो. म्हणून देवळात असो किंवा देवळाच्या बाहेर असो, ही देहबुद्धी हा प्रपंच आम्हाला काही सुटत नाही. तो पक्का आम्ही माझा माझा म्हणून धरून ठेवतो. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी राहिलं तरी आम्हाला मुक्ती मिळत नाही. कारण हे क्षणभरी जे उभं राहायचंय ते स्वला विसरून उभं राहायचंय, हे महत्वाचं आहे. त्याच्याशी एकरूप होऊन उभं राहायचंय, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून उभा क्षणभरी तो क्षण साधायचा आहे बस. काय आहे, उभा क्षणभरी म्हटलंय बरं का. म्हणजे बसलेल्या माणसापेक्षा उभा असलेला माणूस जास्त अलर्ट असतो. उभा असलेला. म्हणून उभा क्षणभरी म्हटलंय, बसलेला क्षणभरी असं म्हटलेलं नाही. भक्तीत सुद्धा असं जागृत असणं अत्यंत आवश्यक असतं. सावध, साक्षेपी आणि दक्ष असं समर्थ सुद्धा भक्तीमध्ये राहायला सांगतात. विवेकानंद सुद्धा म्हणतात उत्तिष्ठ जाग्रत. म्हणजे उभं राहणं हे महत्वाचं आहे. कारण उभं राहिलेला मी बसले आणि माझ्या शेजारी कोणीतरी उभा आहे आणि दारावरची बेल वाजली तर मी उठून जायच्या आधी तो पटकन जातो. कारण तो दक्ष असतो, उभा असतो. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, तो क्षणही साधायचाय आणि उभं राहायचंय. याचा अर्थ नुसतं उभं राहायचं नाहीये, सावध, साक्षेपी आणि दक्ष होऊन उभं राहायचंय. हे महत्वाचं आहे. देवाची द्वारी मधला हा जो देव आहे तो मात्र सगुण आहे बरं का. मगाशी मी हरी हा निर्गुण सांगितला, पण हा देव जो आहे ना तो मात्र सगुण आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. हे तुकाराम महाराजांचं वचन आहे. सगुण भक्ती कनिष्ठ आहे, निर्गुण भक्ती श्रेष्ठ आहे. मग निर्गुण जे आहे ते अमूर्त आहे, सगुण आहे ते मूर्त आहे वगैरे. असा हा जो सगळा भेद आहे ना, हा भेद नामामध्ये नाही आणि नामीतही नाही. ज्याचं आपण नाम घेतो त्याला नामी म्हटलं जातं. आता भागवत पुराण म्हणा, संत वाङ्मय म्हणा, किंवा या सगळ्यामध्ये सगुणाला महत्व आहे आणि वेदांमध्ये निर्गुणाला महत्व आहे. पहिल्या ज्या 3 मुक्ती आहेत त्या 3ही मुक्ती सगुणाने मिळतात आणि सायुज्य मुक्ती जी आहे ती निर्गुणाने साधते असं शास्त्र सांगतो. ज्ञानदेवांनी अद्वैत तत्वज्ञानाचा योग्य तो मान राखून, अद्वैत तत्वज्ञानाचा योग्य तो मान राखून त्यांचं अद्वैत तत्वज्ञान प्रस्थापित केलेलं आहे, चिद्विलास मांडलेला आहे. हळूहळू आपण ते पाहणार आहोत. म्हणून इथे जो देव आहे हा सगुण आहे. देवाची द्वारी हा देव सगुण आहे. कारण नलगे मुक्ती धनसंपदा असं म्हणणारे आणि भक्तीला महत्व देणारे जे भक्त आहेत त्यांना भक्तीसाठी सगुण देव लागतो आणि भक्त होऊनच देवाची आपल्याला प्रार्थना, पूजा, उपासना करता येते असं ह्या चिद्विलासामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हा देव जो आहे हरिपाठातला तो मात्र सगुण आहे. आता देह देवाचे मंदिर असंही म्हटलेलं आहे. हा जो देव त्या देहरूपी मंदिरात उभा आहे हा देव कोण आहे? सगुण आहे, अंतरात्मा आहे, देव विठ्ठल आहे, हरी आहे, जी मूर्ती आहे ती आहे. पण मग हा देव कोण आहे? तर हा देव डोळ्यांना पाहण्याची शक्ती देणारा, कानांना ऐकण्याची शक्ती देणारा, मनाला कुठेही फिरायला नेणारा अशी शक्ती देणारा आणि हृदयाचं स्पंदन देणारा असा हा देव आहे. असं त्याचं बरंच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे चोखोबा असं म्हणतात की श्रवणाचे श्रवण, घ्राणाचे ते घ्राण, रसनेचे गोडपण विठ्ठल. हा विठ्ठल माझा जो आहे श्रवणाचे श्रवण, घ्राणाचे घ्राण.
कानामागे शक्ती देणारा कान हा अवयव आहे आणि कर्ण हे त्याचं गोलक आहे आणि त्या गोलकाला शक्ती पुरवणारा तो आहे. याचंही सविस्तर वर्णन नंतर आपण बघू. तर इथे देह देवाचे मंदिर असं जे आपण म्हणतो, हे द्वार आहे. देह हे द्वार आहे आणि त्यातल्या गाभाऱ्यामध्ये आत्मतत्व आहे. त्या परमेश्वराला ओळखणं, त्याला जाणणं, त्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणं म्हणजे मुक्ती आहे. अंतर्मुख व्हायला लागतं, बाह्य आकर्षणापासून त्याला निवृत्त करावं लागतं, तेव्हा नरदेह हे द्वार मुक्तीचं आहे असं जे म्हटलं जातं ते साध्य होऊ शकतं. इथे माऊली आपल्याला असं सांगतात, भगवंत आपल्या हृदयाच्या धराकाशात आहे. देहरूपी मंदिराचं हृदय हृदय हे गर्भागार आहे. गर्भागार म्हणजे गाभारा आपण ज्याला म्हणतो ना, देवाच्या देवळात गेल्यावर आतला जो गाभारा असतो तो, ते म्हणजे आपलं हृदय आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे देवाच्या द्वारात आधी यायचं, तो सभामंडप पार करायचा, मग त्या आतल्या गाभाऱ्यामध्ये जायचं. त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देह, प्राण आणि वासना ही 3 द्वार आधी ओलांडावी लागतात. मग नंतर त्या गाभाऱ्यात शिरता येतं. म्हणून असंच उदाहरण याच वारकरी संप्रदायातले जे प्रमुख म्हणून एकनाथे खांब दिला असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ते एकनाथ महाराज भावार्थ रामायणात सांगतात. अयोध्या खंडामध्ये हे आलेलं आहे की सुमंत हा जो प्रधान आहे तो जेव्हा श्रीरामाकडे जातो तेव्हा तो 7 दारवंटे ओलांडून जातो. दारवंटे म्हणजे उंबरठा. हे 7 दारवंटे ओलांडून जातो. इथे यांनी 3च सांगितले कारण प्रापंचिकाला सांगायचे ना, त्यामुळे ते म्हटलेत नको, देह, प्राण आणि वासना एवढंच सोड, बाकीचं राहू दे, मग मी बघतो त्याच्याकडे. गाभाऱ्यात एकदा शिरलास की. पण ते गाभाऱ्यात जाणंच अवघड आहे हो. पण इथे त्यांनी एकनाथ महाराजांनी जे म्हटलेले ते प्रथम दारवंटा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण तिसरे, चौथे मनन, 5वा निधिध्यास, 6वे वैराग्य आणि 7वा साक्षात्कार. आत गेलं की श्रीरामाचं दर्शन आहे, ते निर्गुण निराकाराचं. अशा पद्धतीने भावार्थ रामायणात पण त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. असो, तर इथे ह्या गाभाऱ्यामध्ये ज्या वेळेला आम्ही देवळात शिरतो तर सुरुवातीला अंगण असेल म्हणा किंवा सभा मंडप असेल असं म्हणूया आपण. हे जे देवळामध्ये शिरतो त्यावेळेला आपल्याला मिळते ती सलोकता. आपण त्याच्या ठिकाणी येतो ना, तर त्यामुळे ती सलोकता आहे. ज्या वेळेला आपण त्या उंबरठ्याच्या जवळ जातो, गाभाऱ्याच्या उंबरठ्याच्या जवळ घंटा वगैरे वाजवतो, मी आलोय म्हणून त्याला वर्दी पण देतो. इथं पण मी असतोच, मी आलोय असं सांगतो ना घंटा वाजवून. तर त्यामुळे तिथे ज्या वेळेला आपण गाभाऱ्यात त्या मूर्तीच्या म्हणजे गाभाऱ्यात जात नाही, त्या उंबरठ्याच्या अलीकडे आहोत आणि तिथे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ती मूर्ती दिसायला लागते, छान मूर्ती दिसायला लागते आणि मग आपल्याला ती समीपता येते. त्या उंबरठ्यावरनं जेव्हा आपण आत जातो, त्या गाभाऱ्याच्या आत जातो, त्यावेळेला तिचं ते रूप, गुण सगळं आपल्याला समोर स्वच्छ दिसायला लागतं आणि आपण त्या मूर्तीमध्ये क्षणभर का होईना आपण विसर्जित होऊन जातो आणि त्यावेळेला आपल्याला त्या मूर्तीमध्ये एकरूपता येते, म्हणजे स्वरूपता येते. ही स्वरूपता आल्यानंतर मग त्या मूर्तीशिवाय आपल्याला क्षणभर सुद्धा चैन पडत नाही. हे जेव्हा आम्ही हृदयामध्ये साठवून ठेवतो तेव्हा सायुज्यता मिळते. ह्या 4 मुक्ती ज्या आहेत त्या देवाची ये द्वारी, उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या, अशा प्रकारे. आता इथे हे बाह्याकाराने मी सांगितलं. जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेने घडते. आता हे सगळं बाह्याकारी सांगितलं. आता अंतर्मुख साधनेमध्ये कसं शिरायचंय, कारण हृदयाच्या दहराकाशात तो राहतोय असं ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेने घडतीये ही भावना सतत हृदयात ठेवणं म्हणजे सलोकता. कारण त्याच्याच इच्छेने घडतंय. हे असं चांगलं घडलं का त्याच्याच इच्छेने, वाईट घडलं का त्याच्याच इच्छेने. आम्ही लगेच दुसऱ्याला दोष द्यायला सुरुवात करतो. पण इथे ज्या वेळेला ही भावना आम्ही मनामध्ये ठेवतो की जे काही घडतंय ते त्याच्याच इच्छेने, त्यावेळेला
ती सलोकता निर्माण होते आणि दुसऱ्यामध्ये दोष पाहण्याची आपली दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागते, की ठीक आहे, झालं, ती परमेश्वराची इच्छा होती. इथे चित्तशुद्धीला सुरुवात होते. मग सतत आम्ही त्याचं नामस्मरण घ्यायला सुरुवात करतो आणि त्यावेळेला तो आमच्या जवळ आहे ही दृढ भावना आमच्या मध्ये निर्माण होते. अंतर्मुख साधना चालली आहे, सातत्याने नाम घेतलं की तोच माझ्या जवळ आहे ही भावना निर्माण होते. ती समीपता आहे. सतत नामस्मरणाचा आम्हाला ध्यास लागतो आणि हा निधी ध्यास लागला, क्षणाला तो आमच्या हृदयात स्थित आहे, ही भावना निर्माण होते. सा प्रेम स्वरूपा भक्ती. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. गोपींची भक्ती अशी होती. नारद भक्ती सूत्रामध्ये गोपींची भक्ती अशी वर्णन केलेली आहे. भगवान ज्या वेळेला, म्हणजे श्रीकृष्ण म्हणूया आपण, सगुण रूपी श्रीकृष्ण जो आहे, तो एकदा मथुरेला गेल्यानंतर तो परत गोकुळात आलेला नाही. आणि उद्धव तिकडे त्यावेळेला आलेला असताना उद्धव त्यांना सांगतो की अहो, आता श्रीकृष्ण परत येणार नाहीच. मग तुम्ही त्याला असं वाटलं की आता गोपी अगदी धाय मोकलून रडतील आणि म्हणतील, अरे बापरे, नाही का येणार, मग आमचं कसं होणार. काही नाही, त्यांना तसं वाटलंच नाही. त्याचं कारण ते उद्धवाला म्हटले, अरे तू काही काय सांगतोस, तो तिकडे मथुरेला गेलाय आणि तिथेच राहणार आहे, परत येणार नाही, काहीही काय सांगतोयस. तो कुठे गेलेलाच नाहीये, तो आमच्या हृदयातच स्थित आहे. तो आमच्या हृदयातच स्थित आहे, ही भावना गोपींची होती. त्यांना मुळीच वाईट वाटलं नाही. आणि ते म्हणले, नाही नाही, तो कुठे गेलेलाच नाही, तू काय सांगतो, तू म्हणतोस तर तुला वाटत असेल तर तू जा. तो ज्ञानी भक्त होता, उद्धव जो होता तो. त्यामुळे इथे नाम आणि नामी हे दोन्हीही एकरूप होतात. त्या हृदयाच्या धराकाशामध्ये ती सायुज्यता मुक्ती आहे. म्हणून नामानी, हरिपाठामध्ये जे नाम सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे जे सांगितलेलं आहे, त्यांनी या चारही मुक्ती मिळतात असं आपल्याला माऊली सांगतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी. हा क्षणभरी काय आहे? श्रद्धायुक्त भक्तियुक्त अशा अंतःकरणाने क्षणाला अखंड माझ्या नामस्मरणात राहा. आपलं आयुष्य जे असतं ना, ते क्षणाला बदलत असतं. त्या पेशी बदलतात वगैरे असं शास्त्रज्ञ सांगतात की नाही, इतके वर्ष झाली की पेशी बदलतात. आम्ही विश्वास ठेवतो, पण भगवंत सांगतो त्याच्यावर विश्वास का नाही बरं बसत आमचा. मग आमचं आयुष्य सुद्धा क्षणाला बदलत असतं. माणसाच्या आयुष्यात ज्या घटना घडत असतात, त्या चांगल्या असतील वाईट असतील, त्या आम्ही आयुष्यभर आठवतो की नाही. अहो, वाईट घटना तर कायम लक्षात राहतात. असं झालं ना म्हणून असं घडलं, इतकं ते बिंबवून ठेवलेलं असतं. पण तसं नाही. त्यापेक्षा हे नामस्मरण जे आहे ते हृदयात साठवून ठेवायचंय. ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मायेला बाहेर काढायचंय. म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. म्हणून ते कष्टसाध्य आहे, असं मगाशी मी उच्चार केला होता. आता इथे आपण जर बघितलं तर आई होण्याचा क्षण असं आपण म्हणूया. एक उदाहरण देते, दाखला देते. 9 महिने वाट पाहावी लागते की नाही, तशी भक्ती सुद्धा क्षणाला करून त्याचं दर्शन होण्याचा तो क्षण पाहावाच लागतो आणि म्हणून त्याच्यासाठी दक्ष राहावं लागतं. मग माऊली आपल्याला सांगतात, नाही नाही, क्षणभर हो, फक्त क्षणभर उभं राहा, म्हणजे आपोआप तुम्हाला मुक्ती मिळून जाईल. आई जसं मुलाला सांगते, खूप भूक लागली, मूल रडायला लागलं की मग आई म्हणते, झालं आता 3 शिट्ट्या झाल्या ना की भात झालाच, की मग तुला देतेच, असं म्हणते. झाल्या की 3 शिट्ट्या दे, अरे त्याची जरा वाफ मरू दे, बस तुला देतेच, असं म्हणते. किंवा औषध देताना सुद्धा ती म्हणते, हा दाखला बेलसरांच्या ह्याच्यात तर कशात दिलेला आहे की औषध देताना सुद्धा ती म्हणते, फक्त आत्ताच या, एकदाच घ्यायचे की तुला बरं वाटेल, असं म्हणून ती 10 वेळा औषध देते. म्हणजे हे क्षणभर जरी आम्हाला वाटलं ना, तरी तसं क्षणभर नाहीये. त्यामुळे आपलं समाधान होऊन सायुज्य मुक्ती मिळेपर्यंत क्षणाला घ्यायचंय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं सांगून त्यांनी नामाचा महिमा, सगुण भगवत भक्तीचा मार्ग यातनं आपल्याला दाखवलेला आहे. या नामाचा संबंध आला की रूप येतच ना. नाम आणि रूप हे एकमेकाशी जोडलेलं आहे. त्यामुळे नाम रूप असं युक्त जे आहे त्याला सगुण असं म्हणतात. माऊली
आमच्यासारख्या बद्ध माणसाला अगदी पुरेपूर ओळखून आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतो, अहो क्षणाक्षणाला आम्हाला अजिबात वेळ मिळत नाही. इतकं संसाराची कामं पडलेली असतात. उठल्यापासून चहा ठेवायचा, स्वयंपाक करायचा, मुलांचं अमकं करायचं, किती गोष्टी. आता माऊलींना काय सांगायचं, त्यांना काही समजत नाही. आम्हाला वेळ मिळत नाही हो. पण त्यांनी अगदी सोपा मार्ग सांगितलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, उठता बसता असं सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थ सुद्धा हेच सांगतात, बहु चांगले राम या राघवाचे, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. हेच आहे रे, अगदी सोपं आहे, जोडाक्षर सुद्धा नाहीये. रामकृष्ण हरीमध्ये कृष्ण तरी जोडाक्षर आहे, इथं तर राम राम म्हणायला जोडाक्षर सुद्धा नाहीये. म्हणजे म्हणायचा काही प्रश्नच नाहीये. सोपं आहे. पदरचं काही खर्च करावं लागत नाही. अहो खर्च करून काही करायचं म्हटलं की पंचायत येते. प्रापंचिक लोक आहोत आपण, काही गैर नाहीये. तर त्यामुळे खर्च सुद्धा काही करावा लागत नाही. माऊली तेच सांगतात, काही करू नको, उठता बसता धंदा करता नाम घेत राहा. या नामाची महती वेदशास्त्रांनी सुद्धा गायलेली आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आता काय आहे, कोणाची तरी अथॉरिटी घेऊन सांगितलं की माणसं विश्वास ठेवतात. डॉक्टरनी सांगितलंय औषध घ्या, की आम्ही औषध घेतो डोळे मिटून, ते सांगतील ते घेतो की नाही. म्हणजे अथॉरिटी लागते हो. आता मी जर तुम्हाला सांगितलं, अहो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणत जा हो रोज, ह्या काय सांगणार, यांना काय उद्योग आहे, त्या घेतात म्हणून त्या आम्ही घ्यायचं का, असं म्हणाल की नाही तुम्ही. या कोण संध्या कोलटकर आल्या ज्या सांगणार आहेत त्या, काही नाही. म्हणून इथे कोणाची तरी अथॉरिटी लागते. असं जे मी म्हटलं, तर इथे ज्ञानेश्वर माऊली आम्हाला ही अथॉरिटी सांगतायत. संत तुकाराम सुद्धा सांगतात, ज्ञानेश्वर सुद्धा सांगतात, रामदास सुद्धा सांगतात. असं जेव्हा मी म्हणते तेव्हा तुम्ही ऐकता, तोपर्यंत तुम्ही ऐकत नाही. तुम्ही म्हणता तुम्ही कोण सांगणाऱ्या, अशी अथॉरिटी लागते. तसंच माऊली आपल्याला अथॉरिटी देत आहेत. कुणाची? वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आणि त्यांनी हे सांगितलं की अहो मी नाही सांगत आहे, हे सगळं वेद सांगतायत, शास्त्र सांगतायत, पुराणांमधनं सांगितलेलं आहे. तुम्ही अगदी निश्चंक होऊन हे नामस्मरण करा, हे मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतोय, अगदी पूर्णपणे प्रियाने सांगतोय. आणि मग लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता हे नाम घेतल्यानंतर किती पुण्य मिळेल याचाही विचार करू नका, कारण पाप आणि पुण्य भोगायला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. आम्ही नेहमी हिशोब करतो, आज ना माझ्या 5 माळा झाल्या, आज ना मी इतकं नामस्मरण केलं. नका ना, कशाला, गरजच नाहीये नामस्मरणाचा आणि हिशोब करण्याचा. कारण त्याच्यापासून मिळणारं पुण्य जे आहे त्याची गणनाच तुम्ही करू शकणार नाही. आणि पुण्य भोगायला आणि पाप भोगायला परत यावं लागतं हे मान्य आहे, पण आम्हाला पाप पुण्याच्या कल्पना मान्य आहेत, त्यामुळे आम्ही त्याचा विचार करतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की याची गणनाच तुम्ही करू नका, कारण सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या मुक्ती त्यातनं मिळणार आहेत. अनंत जन्माचं पातक जे आहे ते नाहीस होणार आहे. आणि फळ मिळाल्याशिवाय आम्ही काही करत नाही ना, म्हणून हा प्रश्न येतो. पण ह्याचं फळ उत्तमच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही विचारच करू नका. जिव्हे वेगू धरी, बस फक्त पटापट जिभेने म्हणायला सुरुवात करा. कारण जे देहधारी जीव आहेत त्यातल्या त्यात मनुष्य प्राणी हाच नामस्मरण करू शकतो बरं का. कुत्र्यानी केलं, मांजराने केलं नामस्मरण, त्या कथा असतात. पण प्रत्यक्ष जीवनात आपण जर बघितलं तर मनुष्यच नामरूप बघू शकतो, रूप बघू शकतात बाकीचे लोक, पण नामस्मरण जे आहे ते मात्र मनुष्यच करू शकतो, कारण त्याला बुद्धीची देणगी आहे, त्याला वाचेची देणगी आहे. त्यामुळे नाव उच्चारलं की आपल्या मनचक्षु समोर तर तो उभा राहतोच, राहतो की नाही बघा. कारण आपण जर एखाद्या म्हणजे आता श्रीकृष्णाचं नाव घेतलं असं म्हणू, श्रीकृष्ण एवढं मी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर ते उभं राहतं. हा त्रिभंग आहे, डोक्यावर मोरपीस आहे, असं मस्त बासरी हातात घेतलेली आहे आणि स्मितहास्य करतोय श्रीकृष्ण, नाही का. तसंच आपण जर म्हटलं की राम, राम म्हटलं तरी सुद्धा आम्ही म्हणतो कोदंडधारी राम आहे, समचरण आहे, एकवचनी आहे, एक बाणी आहे, अगदी स्मितहास्य त्याच्या सुद्धा आहे. पण थोडासा फरक आहे श्रीकृष्णाच्या हास्यात आणि रामाच्या हास्यामध्ये. तर आमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती उभी राहते. हे आम्ही जेव्हा स्मरण करतो
तेव्हाच ती उभी राहू शकते. साधं व्यवहारातलं उदाहरण आहे. मी नेहमी असं म्हणत असते, की आपला मुलगा जर परदेशात असेल आणि आपण त्याचं जर स्मरण केलं, तर त्याचं असं मी परदेशात असेल असं म्हणतोय, कारण मी इथे असते म्हणून. पण आता म्हणताना मी तुम्हाला उलटं सांगते, की तुमचा मुलगा जर इंडियामध्ये असेल, तर त्याचं स्मरण जर तुम्ही केलं, म्हणजे त्याच्या मनात त्याचं नाव जरी तुमच्या डोळ्यासमोर आलं, ते लगेच आठवावं लागत नाही. त्याचं नाम, रूप, देह, यष्टी, त्याचे विचार सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तसंच या भगवंताचं नामस्मरण केलं, की आपोआपच त्याचं रूप आमच्या डोळ्यामध्ये येतं. त्याच्यासाठी वेगळं आम्हाला काही करावं लागत नाही. काही सोडावे न लगे, काही मांडावे न लगे, काहीच करावं लागत नाही. ते मनातच तयार होतं. म्हणून इथे ज्ञानेश्वर माऊलींनी हे नाम घेताना सुद्धा व्यासांची या खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी, व्यासांनी सुद्धा दाखला दिलेला आहे. म्हणजे बघा, व्यासांच्या महाभारतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण प्रत्यक्ष पांडवांच्या घरी राहत असे, हे सांगितलेलं आहे. ज्या वेळेला युद्धावरून परत यायचे, म्हणजे ते जे युद्ध चालू होतं ते धर्मयुद्ध होतं बरं का. तर त्यामुळे ते फक्त दिवसाच व्हायचं. सूर्योदय ते सूर्यास्त एवढंच व्हायचं. सूर्यास्त झाले की सगळ्यांनी शस्त्र ठेवायची आणि पुन्हा आपापल्या त्या ज्या तंबू बांधलेले असायचे तिथे जाऊन थांबायचं. इतकं सरळ सोपं युद्ध होतं, आता सारखं नव्हे. तर त्यामुळे हे युद्धावरनं परत त्या आपल्या घरी आले विश्रांती घ्यायला, की ती विश्रांती घेताना जे श्रीकृष्ण जे होते ते त्यावेळेला घोड्यांना खरारा करत असत. श्रीकृष्ण हे पांडवांच्या भक्तीने बांधले गेलेले होते. अर्जुनाचे ते केस धुवत असत, कारण अर्जुनाच्या केसांना नुसते कान लावले तरी त्यातनं कृष्ण 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 असं ऐकू येत असे. म्हणजे तो त्यांच्याशी किती एकरूप झालेला होता. मग हे जे एकरूपत्व आहे ते स्मरण केल्याशिवाय होत नाही. म्हणून आधी नाम, मग स्मरण, मग क्षणक्षणी आणि मग उठता बसता, तेव्हा ते स्मरण सगळं होतं. आणि त्यावेळेला जर पांडवांसारखंच भक्तीने नामस्मरण केलं, त्यांच्या चरणी लीन झालो, तर ते आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीत. कारण नाम आणि नामी एकरूप होऊन जातात. म्हणून हे नाम घ्यायचं असतं. म्हणून इथे माऊली आपल्याला सांगते, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रे उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. प्रत्येक क्षण त्याच्या स्मरणात राहायचंय. याची देही याची डोळा चारही मुक्ती मिळवायचे. मुखाने नामस्मरण करायचे. किती माळा झाल्या, किती नाम घेतलं याचा हिशेब करायचा नाहीये. कारण संसार प्रपंच सोडण्याची गरज नाही. अन्य कुठलीही वायफळ बडबड न करता मुखामध्ये नामस्मरण ठेवा. आणि त्यासाठी पांडवांचा दृष्टांत दिलेला आहे आणि तो व्यासांनी दिलेला आहे. आणि तेच दृष्टांत किंवा तीच गोष्ट ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्याप्रमाणे आपण या नामस्मरणाच्या वाटेवरनं हळूहळू सुरुवात करणार आहोत. आज एकच अभंग झाला, थोडा आपण भरभर घेतला तर 2-2 अभंग होतील. त्याप्रमाणे आपण तसाही विचार करू. पण आज प्रस्तावना पण होती, त्यामुळे थोडासा विलंब झाला आणि आपला एकच अभंग झाला. आपण दुसऱ्याही अभंगाकडे वळणार आहोत आणि तो दुसरा अभंग आपण पुढच्या वेळेला घेऊ. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय वीर समर्थ. खूप छान निरूपण झालं. अजून थोडं 5 मिनिटं आहेत असं मला वाटलं, पण पुढचा हा. अभंग पूर्ण होणार नाही. हा, प्रश्न आहेत ते घ्यायचे का? बघूया ना, काही हरकत नाही. राजीव कडनं प्रश्न आहे, चिद्विलास आणि चिदाकाश म्हणजे काय,
यात फरक काय आणि समजावून सांगाल का? विलास हे तत्वज्ञान आहे आणि चिदाकाश असं म्हटलंय ना त्यांनी. हो, हो. चिदाकाश हृदय, हे हृदयात जसं मठाकाश, घटाकाश वगैरे असे वेगवेगळे प्रकार आहेत. मठाकाश म्हटलं तर आपण म्हणजे उदाहरण माऊलींचंच आहे, ज्ञानेश्वरीत आपण वाचलंही असेल की मठाकाश आहे म्हणजे काय, त्या कुंभामध्ये असलेली पोकळी. आकाश म्हणजे पोकळी बरं का, आकाश ही पोकळी आहे. त्यामुळे मठामध्ये म्हणजे माठामध्ये असलेलं आकाश पोकळी ते फुटला तर मग काय होतं, या घरामध्ये ते पसरतं, एकरूप होऊन जातं. म्हणजे घटाकाश नंतर मठाकाश. मठाकाश म्हणजे मठामध्ये घरामध्ये असलेलं तेही गेलं तर त्याच्या पुढे अशा तऱ्हेने ते चिदाकाशापर्यंत आणि मग नंतर हृदयाकाश. हृदयाकाश हा शब्द अंतर्मुख साधनेमध्ये वापरला जातो आणि चिदाकाश जेवढे ब्रह्मांडी तेवढे पिंडी, जे जे ब्रह्मांडात आहे ते पिंडामध्ये आहे. त्यामुळे तो शब्द चिदाकाश हा आकाशाच्या दृष्टिकोनातनं तिकडे वापरला जातो. हृदयाकाश त्याला म्हणतात आणि हृदयाकाश ही सुद्धा पोकळीच आहे. त्या पोकळीमध्ये त्याचं वसती स्थान आहे असं म्हटलं जातं. आता हा झाला चिदाकाश किंवा हृदयाकाश हा भाग. आणि चिदविलास हे टोटली वेगळं आहे. चिदविलास हे ज्ञानदेवांचं तत्वज्ञान आहे. अद्वय तत्वज्ञान त्याला म्हणतात. अद्वैत तत्वज्ञान आणि अद्वय तत्वज्ञान हे वेगवेगळं आहे. हळूहळू आपण त्याचा उलगडा करत जाऊ असं मी मगाशी म्हटलं. त्याच्या मागचं कारण हेच आहे, कारण अद्वैतामध्ये परब्रह्म एकमेव असत्य, दुसरं कोणी नाहीच. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता करीसी काही, नाहीच झालेलं दुसरं काही. ही पृथ्वी नाही, हे काही नाही, जग नाही, सगळं काहीच नाहीये, फक्त परब्रह्म आहे असं अद्वैत तत्वज्ञानामध्ये ठामपणे सांगितलं जातं. बरोबर, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की अद्वैत तत्वज्ञानाचा योग्य तो मान राखून, म्हणजे शंकराचार्यांचा योग्य मान राखून त्यांनी अद्वय तत्वज्ञान प्रस्थापित केलेलं आहे. आता तुमच्या आमच्या सारख्या माणसाला जर मी म्हटलं की हे पृथ्वी नाही, हे काही नाही, हे सगळं म्हटलं मी, पटणार नाही हो. कारण आम्ही देहबुद्धीत अडकलेलो आहोत आणि आम्ही जर देहबुद्धीमध्ये अडकलेलो आहोत तर आम्हाला हे पटणार नाही. इतकंच काय, साधं आपण एखाद्या सभागृहात बसलेलो आहोत आणि जर तिथे एखादा साप आला तर पटपट माणसं उठतात. अरे बापरे, साप आला वाटतं. का? अहो, तो सापही ब्रह्मच आहे, मीही ब्रह्मच आहे, मग कशाला उठायला पाहिजे? आम्हाला ते पटायला अवघड जातं. म्हणून शंकराचार्यांच्या नंतर ज्ञानदेवांनी अद्वय तत्वज्ञान मांडलेलं आहे, चिद्विलास मांडलेला आहे. तो जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, तुम्हाला ही जी सृष्टी दिसतेय ना, हे सगळं चराचर दिसतंय ना, हे सगळं आहे तसंच आहे. तुम्हाला पटतंय ना हे आहे, मग हे आहेच. मग त्या सगळ्या चराचरामध्ये परब्रह्म पहा. हा अद्वय तत्वज्ञानाचा भाग आहे. त्यामुळे हे आम्हाला जास्त पटकन समजतं जेव्हा आम्ही देहबुद्धीवर असतो तोपर्यंत. एकदा देहबुद्धी ते आत्मबुद्धी, सायुज्यता, मुक्ती वगैरे ह्या सगळ्या प्राप्त झाल्या फार अवघड आहे. अनेक जन्मामध्ये जेव्हा प्राप्त होतील त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला याचा विचार करता येईल आणि ते जेव्हा होतं तेव्हा आम्ही मुळाशी जातो आणि मुळाकडून तिकडे पाहिलं की म्हणतो अगाजे झालेची नाही त्याची वार्ता करसी काही, हे काही नाहीच झालेलं, मी एकम एव तत्व आहे याची आम्हाला जाणीव होते. अशा पद्धतीने हे अद्वय आणि अद्वैत असं तत्वज्ञान आहे. हळूहळू त्याचा आपण उलगडा करणार आहोत आणि इतकंच नाही, अमृतानुभवामध्ये हे सखोलपणे सांगितलेलं आहे. तेव्हाही विचार करू. ऍक्च्युली तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर दिलं, पण दुसरा प्रश्न त्याचाच होता की ज्ञानेश्वराचे अद्वय तत्वज्ञान काय आहे. तुम्ही ते ओके ओके. यू रेड हिज माइंड. ते बोलता बोलता सगळं सांगितलं गेलं, पण ठीक आहे. आणखीन काही? कुणाला प्रश्न आहेत का काही? आणि दुसरी गोष्ट, प्रश्नाचं उत्तर देण्या इतकी मी काही मोठी आहे असं मुळीच नाही. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही तर मी बघून सांगू शकते, कोणाला तरी तज्ञ व्यक्तीला विचारून सांगू शकते, हे निश्चित आहे. म्हणजे मी मुकुंद सातळकर बोलतोय. नमस्कार संध्याताई. नमस्कार. नमस्कार. फार चांगलं झालं आजचं निरूपण.
आणि खूप असंच शिकायला मिळेल अशी आशा करतो. मला खात्री आहे मिळेलच आम्हाला. तर आता एक प्रश्न असा आहे, सगळ्यात मोठं आकाश कुठलं? खरं जर म्हटलं तर महद आकाश असं हं, त्याला म्हटलं जातं. हं. महद आकाश काय आहे, सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे जर आपण बघितलं तर ती उतरण वेगळी आहे. उतरण म्हणते मी, कारण महत तत्व तिथे जे आहे ते महद आकाश, अहंकार, महत आणि महत म्हणजे बुद्धी, हाही एक भाग आहे बरं का त्याच्यामध्ये. ते सांख्य तत्वज्ञान जे ती 24 तत्व सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये, त्याप्रमाणे जे आहे ते महत आकाश हे सगळ्यात श्रेष्ठ आकाश असं समजलं जातं आपण जेव्हा पिंड ब्रह्मांडाचा विचार करतो त्यावेळेला. पण हृदयाकाश हे अंतर्मुख साधनेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे, बघा, ह्यात तो दशांगुळे उरला असं सांगितलं जातं आहे ना. हे आपण वाचलेलं असेलच की तो हो. दशांगळे उरला. हा दशांगुळे उरला म्हणजे काय आहे? तर आपल्याच वर्ण जर आपण काही या आकाशाच्या महद आकाशाच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्यासारखी बद्ध जी आहे संसारामधली आहे, ती निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मला त्याच्या पलीकडचं पाहताच येत नाहीये. पण मी पिंडावरनं त्याची कल्पना करू शकते. म्हणजे आतलं हृदय आकाश कसं असेल, ते कुठे आहे, तो दशांगुळे का उरलाय असं म्हटलंय, हे जेव्हा मी विचार करते, अर्थात हेही उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हे मी आता तुम्हाला सांगते की हे उपनिषदांच्या आधारावर मी सांगते म्हणजे तुम्हाला पटेल. तर हे जे आहे ते दहराकाश जे म्हटलेलं आहे, हृदयाकाश जे म्हटलेलं आहे, ते म्हणजे आपल्या हृदयाच्या ठिकाणी असतं. आणि ते हृदयात कुठे आहे? तो जो पॉइंट बघायचा झाला तर हृदयाचे दोन जोड जिथे जोडलेले असतात त्या तिथे बरोबर त्या ठिकाणी त्याच तिथे असतो. ते हृदयाचं दहराकाशातला तो बिंदू, तिथे त्याचं स्थान आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं. आता हा दशांगुळे उरला असं जे आम्हाला पलीकडचं पाहता येत नाही, आम्हाला असं म्हटलं तर 4 वाणींच्या पलीकडे तो आहे, परावाणीच्या पलीकडे, पण परेपर्यंतच आम्हाला जाता येतो. परेच्या पलीकडे, परेहून परता म्हटलेलं आहे, दशांगुळे उरला म्हटलेलं आहे. मग का म्हटलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी आपल्याच ठिकाणी बघू शकता आपण, मी आता सांगते त्याप्रमाणे, की आपली बेंबी असते. ही बेंबी जी आहे ती आपल्याला स्वतंत्र करते. तिथली नाळ कापली जाते त्यावेळेला आईपासून आपण वेगळे होतो, स्वतंत्र अस्तित्व. ही जी बेंबी आहे त्या बेंबीच्या ठिकाणी हे अशा पद्धतीने हाताची बोट करा हं. आणि हा जो खालचा भाग आहे हा भाग त्या बेंबीवर ठेवा. त्या हं. बेंबीवर ठेवून ज्या वेळेला ही पहिली 5 बोट डाव्या हाताची ठेवली आपण आणि नंतर उजव्या हाताची 5 बोट जर आपण पुढे वरती ठेवली तर ही दोन्ही मिळून 10 बोट उरतात. हे दशा अंगुळे उरला आणि ते बरोबर त्या छातीच्या त्या बिंदूच्या ठिकाणी अंगठ्याचा हात येतो आणि तो हं. अंगुष्ठ मात्र पुरुष तिथे असतो. ओके. हे दशांगुळे उरला हे जे आहे ना, म्हणून हृदयाचा अंतर्मुख साधनेमध्ये हृदयाच्या दहराकाशात आणि बाहेरच्या ह्याच्यात महद आकाश, ते हं. घटाकाश, मठाकाश, महद आकाश वगैरे हे सगळे जे भाग केलेले आहेत, आकाश एकच, आम्हाला कळण्यासाठी ते केलेले भाग आहेत. बरं. एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. नाही पण पण ते असे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे वापरतात, त्यामुळे हा, गोंधळात पडतो. नाही ते म्हणजे आपण त्याचाही विचार आपण एका अभंगाच्या ह्याच्यात करूया. जरूर करा. पण तेच म्हणूनच एवढा वेळ घेतोय, की पिंडातलं आकाश कुठलं? ब्रह्मांडातलं आकाश कुठलं? आणि सगळ्यात दासबोधामध्ये मोठं आकाश कुठलं? हे आम्हाला पिंडातलं सांगा. आकाश कोणतं, तर आकाश म्हणजे पोकळी, हो. हे मी मगाशी सांगितलं. त्यामुळे आकाश म्हणजे आपल्याला दिसतं ते आकाश नव्हे. बरोबर. आकाश याचा अर्थ पोकळी. आणि शरीरामध्ये म्हणजे पिंडामध्ये आपल्या अंगामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश आहे. ओके. म्हणजे ते आकाश एकच आहे. तिथे घटाकाश मठाकाश नाहीये बरं का. ते बरं. ओके. आकाश एकच आहे. पण आम्हाला समजवण्यासाठी हे संतांनी दिलेले दाखले आहेत, की मठाकाश म्हणजे हे, घटाकाश त्याच्याहून छोटं, घटाकाश म्हणजे हे, मठाकाश म्हणजे हे, अशा पद्धतीने त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत.
पण ते आम्हाला समजवण्यासाठी आहेत. पण पिंडामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश आहे. म्हणून बर. तर रक्तवाहिन्यातलं रक्त वाहू शकतं. नाकाच्या पोकळ्यांमधनं श्वास आम्ही घेऊ शकतो. तो श्वास आतपर्यंत हृदयापर्यंत जाऊ शकतो. तो आम्ही बाहेर टाकू शकतो. हे सगळं आकाशाच्या पोकळीमध्ये, म्हणजे आकाशाच्या म्हणजे ह्या पिंडातल्या पोकळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आपण जर 82 तत्व हा जर विषय आपण जर अभ्यासला कधी, तर दासबोधामध्ये त्याचं विवरण अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. केलंय. बरोबर. ओके. म्हणजे आणि दुसरं म्हणजे चिदविलास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी जे 6व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलंय ते का भगवंताची लीला, तेच समजायचं. बरोबर. लीला हा एक त्याचा भाग आहे. बर. चिदविलास, चिदविलास हे तत्वज्ञान आहे आणि लीला हा त्यातला एक भाग आहे. भाग आहे. अच्छा. म्हणजे आपण धन्यवाद. चिदविलास स्पष्ट करण्याकरता अनेक गोष्टी सांगतो. त्याही आपण ह्या अमृतानुभवामध्ये तर त्या वेळोवेळीच येणार आहेत, कारण ते ज्ञानदेवांचं उत्स्फूर्त आहे आणि तो चिदविलास त्यांनी तिथे मांडलेला आहे. ही आता असं मी शब्द तो वापरणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही, पण ही ज्ञानदेवांची स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी हा शब्द मी चांगल्या अर्थाने वापरते. बरोबर. कसं आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी या हरिपाठातही त्यांनी चिदविलासच सांगितलेला आहे. त्यांनी चांगदेव 65 मध्येही चिदविलासच सांगितलेला आहे. अमृतानुभवामध्ये तर त्याचा अर्थच आहे चिदविलासाचा. आणि ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा तो टीका ग्रंथ असला, त्याला बंधनं असली तरी सुद्धा जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे चिदविलास आहे. म्हणजे त्यांनी आपलं चिदविलास तत्व अद्वैताचा मान ठेवून, शंकराचार्यांचा मान ठेवून सगळ्या ग्रंथातनं मांडलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांचं कुठलाही ग्रंथ, अध्यात्म ग्रंथ आपण घेतला किंवा अभंग घेतले तरी सुद्धा त्यामध्ये चिदविलास सोडून ते कुठेही गेलेले नाही. ते त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून तो मांडलेलाच आहे. त्यामुळे तिथे तो प्रत्येक ठिकाणी येणारच आहे आणि त्याची उदाहरणंही आपल्याला नंतर बघायला वेळोवेळी मिळतील. कारण ती उदाहरणं म्हणजे त्याच्या लीला आहेत किंवा त्या अभंगामध्ये देव डोंगर आणि हे वेगवेगळं का मानायचं, की हा डोंगर आहे, हा देव आहे आणि आतमध्ये जाणारा भक्त आहे, अशी सुद्धा अमृतानुभवामध्ये एक ओवी आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याने ते मांडलेलं आहे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी शेवटचा म्हणजे फार वेळ घेतो पण एक लवकर विचारतो. अमृतानुभवाचा विषय निघाला म्हणून दुसरीकडे अमृतानुभवाचा अभ्यास चाललाय. तिथे देखील आता त्यातलं 7व्या प्रकरणामध्ये पाहणे न पाहणे हे जो विचार आला तिथे आम्ही गोंधळून गेलो. आता हे त्याच्यात परत चिदविलास येतो का असं विचार असोनी नसणे, पाहोनी पाहणे आहे की नाही. हो. ते न होनी असणे असं आहे ते न होनी देह विदेह स्थिती असणं. एका शब्दात सांगायचं झालं, याचा खूप मोठा म्हणजे हे करता येईल, आपल्याला विवरण करता येईल. कारण न होनी असणे हा जो अमृतानुभवामधला अभंग आहे त्याच्यावरती विवरण जास्त स्पष्ट केलेलं आहे. थँक्यू. त्याच्यात आम्ही गोंधळलोय खूप म्हणून न होनी असणे म्हणजे आहे म्हटलं तर आहे. मी त्यावेळेला किती वेळ आहे मला माहिती नाही, एक उदाहरण म्हणून देते. मी सांगताना नेहमी हे उदाहरण देते की ज्या वेळेला विवेकानंदांना तो क्षण, देवाची द्वारी उभा क्षणभरी मधला जो क्षण आहे, तो जेव्हा तिथे त्यांना प्राप्त झाला, ते ज्ञान त्यांना ज्या वेळेला प्राप्त झालं त्यावेळेला विवेकानंद म्हणजे तेव्हा तो नरेंद्र होता. नरेंद्र राहिलाच नाही. मग नरेंद्र राहिलाच नाही म्हणजे नरेंद्र तर दिसतोय आम्हाला, पण तो नरेंद्र राहिला नाही. असोनी नसणे अशा पद्धतीने त्याचं विवरण केलं जातं. असो, बघू. छान, थँक्यू, धन्यवाद. संध्याताई, आता आपण हृदयाकाशात बद्दल बोललो, तर ते म्हणजे आनंदमय कोशात येतं का? कोश पुन्हा वेगळे आहेत. हे कोश सुद्धा भृगु ऋषींनी केलेले आहेत आपल्याला कळण्याकरता. जसं मी म्हंटल तसं मठाकाश, घटाकाश हे जे केलेलं आहे आपल्यासाठी, तसे हे 5 कोश सुद्धा केलेले. पण हृदयाच्या दहराकाशात असं जे म्हटलं जातं, ते दहराकाशामध्ये आनंदमय कोश असतो, पण तो फक्त भासमान रीतीने असतो.
हे पुन्हा बरंच तत्वज्ञान आहे. कारण हा आनंद आम्हाला तिथे प्राप्त होतो, पण ज्ञान विज्ञान मुराले या दोन्हीच्याही पलीकडे गेल्यानंतर जी स्थिती आहे ती उन्मनी अवस्था आहे. म्हणजे तू महाकारण देह जो आहे पंचमहाभूत त्याच्याशी पुन्हा जोडता येतच हे खूप खोल तत्वज्ञान आहे. हरिपाठामध्ये तर ते आपण हळूहळू एक एक बघत जाऊच, पण नंतर आपण ते अमृतानुभवामध्ये त्याचा अर्क आहे. त्यामुळे तिथे तत्वज्ञान प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आनंदमय कोश जो आहे हा सगळ्यात शेवटचा कोश आहे. तिथे आम्हाला आनंदाचा भास होतो, पण तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद नसतो. त्यामुळे तो कोश जो आहे त्याचंही निवारण केलं की मग महद आकाश किंवा ज्याला आपण चिदाकाश किंवा हृदयाकाश, दहराकाश हा शब्द तिथे योग्य ठरेल. महद आकाशाच्या किंवा हृदय आकाशाच्या पलीकडे. थँक्यू ठीक आहे. थँक्यू. खूपच छान. दोन अभिप्राय आहेत तुम्हाला की खूप छान सुरुवात झाली असं नीला प्रकाश म्हणतायत आणि विजय म्हणतायत नमस्कार सांगतायत त्यांच्याकडनं ते तुम्हाला. So, छान झाली सुरुवात. आपली वेळही इथे बरोबर वेळेत झालाय. कुणालाही हरिपाठाची याच्यानंतर एक काही सेकंड. प्रश्न हरिपाठाची सुरुवात जी आहे ती अशी स्पेसिफिक कालखंड मला कुठल्या पुस्तकात आत्ता तरी मिळालेला नाही की या वेळेला लिहिला. पण याच्यानंतर हा लिहिला, याच्यानंतर हा लिहिला सांगताना त्यांनी लिहिलंय लोकांसाठी त्यांनी हरिपाठ लिहिला. त्यामुळे त्याची स्पेसिफिक मला अजून मिळालेली नाही, पण कुठे मिळाली तर नक्की सांगेन. चालेल. यानंतर कुणाला धन्यवाद. परत काही प्रश्न पडले तरी त्यांनी जरूर आम्हाला पाठवावेत आणि आम्ही संध्याताईंपर्यंत ते पोहोचवून त्या तुमच्यापर्यंत उत्तर जरूर पोहोचवतील. आपली इथे वेळ झाली आहे पूर्ण. आपण थांबायचं का इथे संध्याताई? चालेल? ओके चालेल. तर थँक्यू व्हेरी धन्यवाद. मच. धन्यवाद. धन्यवाद. Thank you very much.